लास्ट व्हिडिओमध्ये आपण फोटो करंट वर्सेस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कलेक्टर म्हणजेच काय स्टॉपिंग पोटेन्शियल बघितलं. पण त्या केसमध्ये आपण काय केलं होतं, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवलं. आता फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणार आहे. फ्रिक्वेन्सी काय करणार मी व्हॅरी करणार आहे म्हणजे कलर चेंज करणार आहे. इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवणार आहे. इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवणार आहे. इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवत असेल तर वॅट कॉन्स्टंट ठेवत. मी याला म्हटलं स्टॉपिंग पोटेन्शियल. ठीक आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल, स्टॉपिंग पोटेन्शियल. आणि इथं काय तुमचा फोटो करंट आहे. ठीक आहे, आता इंटेन्सिटी कॉन्स्टंट जर ठेवत असेल तर एकाच ठिकाणी जाऊन ते एवढेच फोटो इलेक्ट्रॉन्स आता कॉन्स्टंट इमिट करायचं होतं सपोज असं म्हणूया, आणि तेवढंच फोटो करंट तिथं सुरू होईल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतोय तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिफरंट भेटेल. सॅच्युरेशन करंट सिंगल भेटेल. का? इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे. चल, काय झालं, इन्क्रीज झाला, नंतर तो सॅच्युरेशनला गेला. इंटेन्सिटी कसं केलं मी कॉन्स्टंट म्हणून मी आय म्हटलं. इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवलं आय, आणि आयची व्हॅल्यू जर मी सपोज म्हटलं 10 वॅटची येतो. ठीक आहे, आता मी काय करतो, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो. पहिलं जे असेल त्याचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी याला मी बॅक साईडला एक्सटेंड केलं, त्याला म्हटलं मी न्यू 01. ठीक आहे, जो पहिला घेतला त्याचा घेतला मी न्यू 01. सेकंड जर बघितलं त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा जास्त आहे, मग काय केलं, बॅक साईडला एक्सटेंड केला. फ्रिक्वेन्सी व्हॅरी आहे म्हणून काय होणार, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पण काय होणार आहे, व्हॅरी करणार. न्यू 02. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणार आहे पण सॅच्युरेशन करंट कसं राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. परत बॅक साईडला एक्सटेंड केला. ह्या प्रकारे तुमचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी का जाणार आहे, व्हॅरीच होत जाणार आहे. आणि इथं करंट किती असणार, 0 असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॉपिंग पोटेन्शियल. चल, काय म्हटलं मग, ड्यू टू व्हॅरी काय व्हॅरी करतो आपण, फ्रिक्वेन्सी. देअरफॉर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑल्सो व्हॅरी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑल्सो व्हॅरी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय होतं, अजून व्हॅरी करायला लागतो. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जर व्हॅरी झालं बट ड्यू टू इंटेन्सिटी कॉन्स्टंट same photo current will be increases. Same photo current increases linearly and becomes constant. That current is called as saturation current. That current is called as saturation current. सॅच्युरेशन करंट पण कसं राहणार आहे तुमचा, सॅच्युरेशन करंट पण कसं राहणार आहे, सिंगलच राहणार आहे. सॅच्युरेशन करंट कसं राहणार तुमचा, सिंगल राहणार. ठीक आहे, सॅच्युरेशन करंट पण कसं राहणार तुमचा, सिंगल राहणार आहे. व्हॅरिंग frequency, threshold frequency also vary. Threshold frequency also vary, and varying a stopping potential. Stopping potential पण काय होणार आहे, व्हॅरी करणार आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल ऑल्सो व्हॅरी. स्टॉपिंग पोटेन्शियल ऑल्सो व्हॅरी. ठीक आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल पण काय झालं, व्हॅरी केलं. हे झालं तुमचं काय, फोटो करंट वर्सेस फोटो डिफरन्स अक्रॉस द कलेक्टर. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियलच्या केसमध्ये घेतला, फ्रिक्वेन्सी आपण कॉन्स्टंट ठेवली आहे. फ्रिक्वेन्सी आपण काय करतो, व्हॅरी करतोय. इंटेन्सिटी आपण काय करतोय, कॉन्स्टंट ठेवतोय. इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवत असल्यामुळे तुमचं सॅच्युरेशन करंट सिंगल असणार आहे, पण त्याच पॉईंटपासून माझी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी डिफरंट मिळत जातील. त्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीलाच मी काढलं न्यू 01, न्यू 02 अँड न्यू 03. ठीक आहे, डिफरंट जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी होत असतील तर डिफरंट काय होणार आहे, तुमचं स्टॉपिंग पोटेन्शियल पण काय होणार आहे, डिफरंटच होत जाणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत.